नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बॅलेट मशीन उलट अनुक्रमाने लावल्यानं अपक्ष उमेदवार सोनवणे आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना फोनवरून दिली माहिती. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार. मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या निमित्त विविध पक्षाच्या उमेदवारांनी आणि मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्यात. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांचं सकाळी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून स्वागत करण्यात आलं. त्यांच्या पत्नी सौ अंजली सावे आणि सून सौ ऐश्वर्या सावे यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं औक्षण केलं. या सोहळ्याला संपूर्ण सावे कुटुंबीय उपस्थित होतं. यावेळी सावे कुटुंबियांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. औक्षणानंतर सावे यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्मविश्वास व्यक्त केलाय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान आहे, त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये पण आहे आणि माझं मतदान हे खडकेश्वर या भागात आहे आणि इकडे आज मी माझं मतदान या म्युन्सिपल लायब्ररीच्या बूथवर केलेलं आहे. कसं वाटतं? आज महत्त्वाचा दिवस आहे. तिसऱ्यांदा तुम्ही 2014 मध्ये आणि 2019 मध्ये संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला होता. मी दोन्ही वेळेस आमदार म्हणून निवडून आलो. पुन्हा एकदा 24 मध्ये पण मी 10 वर्षात या शहराच्या विकासाच्या कामासाठी काम केलेलं आहे आणि अनेक प्रश्न ह्या शहराचे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झालेलो आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की संभाजीनगरचे नागरिक मला पुन्हा एकदा 24 मध्ये आशीर्वाद देऊन निवडून देतील. मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी मतदान केलं. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय. शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पत्नी नफिसा बेगम तसंच कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे लोकशाहीचं पवित्र कर्तव्य आहे. आपला हक्क बजावून कर्तव्य पार पाडा. निर्भीडपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी सांगा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. नाही, चौथ्यांदा मी तर 7व्यांदा केलं, परंतु माझी उमेदवारी 4थ्यांदा आहे. पहिले विधान परिषदमध्ये. विशेषतः मतदान हे लोकशाहीचं पवित्र कर्तव्य आहे आणि आपला हक्क बजावणे, कर्तव्य पार पाडणे, निर्भीडपणे मतदान करणे, इतरांनाही मतदान करण्याचा सांगणे ही आपल्या देशाची आणि विशेषतः जी घटनेने आपल्याला प्रत्येक 5 वर्षाला मतदानाचा अनमोल अधिकार दिला, त्या अधिकाराचा सदुपयोग करणे. येथील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रात आज सकाळी आपला मतदानाचा हक्क सपत्नीक बजावलाय आणि मतदारांना मतदानाचं आवाहनही केलंय. पोलीस आयुक्त सर यांच्याकडून शहरातील मतदान केंद्र ठिकाणी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला, तसंच बंदोबस्तासंदर्भात मार्गदर्शन केलंय. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत आज 20 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या या मतदान केंद्रामध्ये मी सपत्नीक मतदान केलेलं आहे. माझ्या मतदानाचा हक्क बजावून मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. माझी जिल्ह्यातील तमाम मतदार नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करावी. आज सर्व कामे बाजूला ठेवायचं, प्रथम काम हे मतदान करायचं आहे. तेव्हा मतदान करा, मतदान करा, मतदान करा. आज मतदानाचा दिवस आहे. मी जे काही सर्व बूथवर पाहतोय तर अत्यंत उत्साहात लोक स्वतःहून बाहेर निघलेले आहेत. ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तर आलेच आहे, परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे परगावून या ठिकाणी आले, ते मतदानामध्ये सहभाग घेत आहेत. मतदानाचं महत्त्व सर्व जनतेला माहिती आहे, त्यामुळं आजचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक जण
आपला मतदान इथं नोंदवतोय आणि माझ्या विरोधात जे काही उभाटाचे उमेदवार आहेत त्यांची ही जी शेवटची धडपड आहे ती मला वाटतं 23 तारखेला संपणार आहे. म्हणून मतदारांना सुद्धा आव्हान राहणार आहे की आपण या आणि उत्साहात मतदान करा. आपल्या मतदानाचा टक्का ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी इतर शक्ती तुमच्याकडं वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही. म्हणून मतदान अवश्य करा. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी जनतेच्या भावावरून राज्यात विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार असल्याचं चित्र दिसत असल्याचा विश्वास शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय. आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर सदरील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मतदानाला उत्साहात सुरुवात झालेली आहे. जनता उत्स्फूर्तपणे मतदानाला उतरली आहे तुम्ही घ्यावर आणि जनता परिवर्तनासाठी मतदान करेल हे सुस्पष्टपणे जनतेचे चेहरे आणि हावभाव दाखवत आहेत, ज्याला बॉडी लँग्वेज म्हणता येईल. कारण हे सरकार, आताचं सरकार हे महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे. जनतेशी देणं घेणं नसलेलं सरकार, गद्दारांचं सरकार, पक्ष फोडणाऱ्यांचं सरकार, ईडीचं सरकार, इन्कम टॅक्सवाल्यांचं सरकार या महाराष्ट्रात आहे. आपण याच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. काल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटताना पकडले. याच्यापेक्षा दुर्दैव ते महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं? भ्रष्टाचारातून जमा केलेला हा पैसा आहे. हे पैसे कुठून आले? 5 कोटी रुपये कोणाच्या खात्यातून आले? स्पष्ट आलं पाहिजे. आणि ठिकठिकाणी ज्यावेळेस रात्रभर रिव्ह्यू घेत होतो तर सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक पैसे वाटण्यात मग्न होते. पोलीस यंत्रणा मेजॉरिटीने त्यांना सहकार्य करत होती. परंतु मला असं वाटतं जनतेची शक्ती एवढी मोठी असते की पोलीस यंत्रणा असेल, किती पैसा असेल, त्याला उत्तर आज मतदानातून मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे. इम्तियाज जलील यांनी आरोप केलेला आहे की अनेक हजारोच्या मतदानाचे नाव गायब झालेले, काही लोकांना रात्रीशाही लावून त्यांच्या आधार ताब्यात घेण्यात आले. हे तर मी परवाच सांगितलं की विशेषतः मुस्लिम मतदारांना, जे अशिक्षित मतदार आहे, गोरगरीब मतदार आहे, यांना भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गटाच्या लोकांनी शाई लावून आधार कार्ड घेतलं, इलेक्शन कार्ड घेतलं आणि हजारो रुपये म्हणजे सगळे मिळून कोट्यवधी रुपये वाटले. पोलिसांनी 1,500 रुपयाचा गुन्हा दाखल केलेला आहे. फक्त ही पण स्थिती आहे. इम्तियाज जलील यांचा आरोप खोटा नाही, इम्तियाज जलील यांचा आरोप खरा आहे. मतदार याद्या आधीपासूनच आम्ही अभ्यास केला आणि एकदा मतदार यादी फायनल झाल्याच्या काही करता येत नाही. जाणीवपूर्वक काही तरुण मुलं आणि म्हातारे यांचं मतदान कुठंतरी लांब दुसऱ्या मतदार यादीला जे घराजवळ होतं ते 2 किलोमीटर दूर, 1.5 किलोमीटर दूर असं केलेलं आहे. मतदार यादी ती प्रकार प्रशासनाची काही जागेवर केले. निश्चित याचा अभ्यास चालू आहे. परवाचा निकाल लागल्यानंतर याच्यात निवडणूक आयोगाला याचा निश्चित जाब विचार. संजय शिरसाटांच्या गाडीवर, त्यांच्या मुलाच्या गाडीवर रात्री हल्ला तर झाला नसेल, एवढे संजय शिरसाटच्या मागे कोण लागाल ते काम नाही. परंतु पैसे वाटतानाचे अनेक आरोप त्यांच्यावर आहे. आणि काल परवा कोणी महाराज येऊन मराठा समाजाच्या विषयी त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे सुद्धा एक मराठा समाजाच्या मुलामध्ये मोठा रोष निर्माण झाला. काल बऱ्याच जणांचे फोन आले. त्याच्यातल्या एखाद्याची प्रतिक्रिया असू शकते. बिटकॉईनचा जो विषय आहे, मतदानाचे काही तास आधी काढून सुप्रिया सुळे, नाना पटोलेला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. भाजपने फार गंभीर आरोप. मग काल विनोद तेवढे पैसे वाटत होते, त्याचा उत्तर सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने दिलं. बिटकॉईनचं काय असेल तर केंद्र सरकारच्या हातात सगळ्या गोष्टी काय करायचं करा ना, ताकद असेल तर. बिटकॉईनचं जे प्रकार असेल हा मात्र सर्रास आहे सगळ्या हिंदुस्थानामध्ये. सरकारने त्याच्यावर पावलं उचलली पाहिजे. डॅमेज करण्यासाठी हा विषय तुम्ही आता काही करा, काही होणार नाही. लोकांचा माइंड सेट झालेला आहे. लोक या गद्दारांना, भारतीय जनता पार्टीला पराभूत करणार आहेत. महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना रात्री घडली. या घटनेनंतर शिरसाट आणि राजू शिंदे यांनी आरोप प्रत्यारोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. रात्री माझ्या मुलाची गाडी फोडल्यानंतर सुद्धा जवळपास तासभरानंतर काही अज्ञात इसम माझ्या त्या घराजवळ आले होते. ते वॉचमॅनला धमकी सुद्धा दिली. आताही सकाळी मला एकाचा मेसेज आलेला आहे, ब्लॅक स्कॉर्पिओ आहे, मला पण रॉंग पद्धतीने ओव्हरटेक केले त्यांनी. हा जवळपास 9:41 मला आलेला मेसेज आहे. या पद्धतीने जी काही दहशत या शहरामध्ये माजवण्याचा ते प्रयत्न करतायत
निश्चित त्यांना चोख उत्तर तर आम्ही देऊच, परंतु पोलिसांना सुद्धा विनंती राहील की असे जे बाहेरून आलेले गुंड आहेत, ज्याच्यामुळे शहराचं वातावरण बिघडतंय, याकडं जातीने लक्ष दिलं पाहिजे. या शहरातला असलेला नागरिक आपल्याला ओळखता येतो, कुठं तो कुणाच्या तरी शेजारी राहत असतो, म्हणून त्याला ट्रेस करणं सोपं आहे. परंतु अज्ञात व्यक्ती जेव्हा एखाद्या ठिकाणी वावरतो त्यावेळेला पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याला ह्या मतदान होईपर्यंत त्याला अडवलं पाहिजे किंवा त्याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, पोलीस स्टेशनला बसवलं पाहिजे आणि त्याची योग्य ती चौकशी केली पाहिजे. कुठून आला, काय आला आणि कशासाठी आला. एखाद्याचा जर घातपात झाला किंवा एखाद्यावर जर हमला झाला तर त्याचा परिणाम या शहराला भोगावा लागणार. दंगल व्हावी असा काही लोकांचा जो हेतू आहे तो आम्हाला नकोय. या शहरामध्ये जे शांततेने मतदान चाललंय त्याच पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून मतदाराला आवाहन करेन, आपण लवकर घराच्या बाहेर निघा, मतदान करा, उत्स्फूर्तपणे मतदान करा आणि अशा गुंडगिरीला मोडून काढा. हल्ला झाला, धमकी आली, वहिनीला सुद्धा ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला गेला, याच्यामुळे काय परिणाम होतो मनावर खच्चीकरण? तुम्ही सुरक्षेसाठी काय मागणी केली का स्पेशल? हे बघा, हा हल्ला जर झाला, सर्वसामान्य नागरिक असतो त्याला थोडी त्याची भीती निश्चित वाटते. माझ्या मिसेसला सुद्धा ओव्हरटेक केलं, गाडीने ओव्हरटेक केलं गेलं. मुलगी आमचे सगळे एकटे फिरतात हे सर्वजण. म्हणून आज मला वाटतं पोलीस कमिशनरने काही गार्ड्स, लेडीज गार्ड त्यांना दिलेले आहेत आणि कोणतीही घटना घडली तर त्यासाठी पोलीस आम्हाला वाटतं प्रोटेक्शन आता देतील आणि योग्य तो कारवाई ते करतील. आत्ताच थोड्या वेळ पहिले मला माहिती मिळाली की संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवरती दगडफेक झाली. म्हणून मला असं त्याच्यात माहितीही मिळाली ते व्हिडिओ बघून की राजू शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हमला केला. म्हणून मला माहिती आहे की संजय शिरसाटाची जुनी आदत आहे की ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी काही ना काही नवीन प्रकार घडायचा, की 2014 असेल, 2019 असेल आणि 2024 असेल. म्हणून हा प्रकार मला असं वाटतं त्यांनी मुद्दामून घडून आणलेला आहे. कारण मला मिळत असलेला जनतेचा भरभरून आशीर्वाद, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आता ही निवडणूक आता माझ्या हातात नाही, कारण जनतेने आता ठरवलेलं आहे की ह्या वेळेस पश्चिममध्ये बदल करायचा आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून हा केवळ प्रयत्न त्यांनी केलाय. मला असं वाटतं की अगर हा प्रकार खरोखर जर घडला असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस आयुक्तांनी, डीजीने, निवडणूक आयोगाने मला असं वाटतं याची गांभीर्याने याची चौकशी केली पाहिजे. त्या परिसरातले सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजे. त्या परिसरातले मोबाईल टावर लोकेशन घेतले पाहिजे आणि याची मी मागणी करतोय निवडणूक आयोगांना, याची सीआयडी चौकशी झाली पाहिजे. धन्यवाद. आणि आता शिरसाट यांनी कितीही प्रयत्न केला तर जनता याला भीक घालणार नाही. जनतेने ठरवलंय तेच होणार. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर बॅलेट मशीन उलट्या अनुक्रमानुसार लावल्याचं निदर्शनास आल्यानं अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारलाय. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील कानडगाव, कनकशिळ, इंदापूर, सुलतानपूर यासह अनेक गावात प्राध्यापक सुरेश सोनवणे यांचे हे कृत्य लक्षात आलं. बॅलेट मशीनवर 17 नंबरचं बटन हे उजव्या साईडला प्रथम क्रमांकाला आलं असल्यामुळे मुद्दामहून ते बॅलेट मशीन डाव्या साईडला ठेवण्याचं षडयंत्र करण्यात आलं आहे, असा आरोप सुरेश सोनवणे यांनी केलाय. त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत प्रत्येक मतदान केंद्रावर बॅलेट मशीनची तपासणी करूनच अनुक्रमानुसार बॅलेट मशीन लावावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही गावकरी ऐकून असं करू नका. तुम्ही बोला, आरोला फोन लावा. बोला साहेब, बोला. चालूच नका तुम्ही, आरोला फोन लावा डायरेक्ट. मारा कुठे लावा आरोला फोन, नोडला बोलवा. तुम्हाला सुलतानपूर या गावात आहे. या गावात मतदान केंद्रावरती अधिकाऱ्यांनी उलटे मशीन ठेवले. उजव्या हाताला त्या ठिकाणी पानाचं मशीन येतं 2 नंबरचं, ते डाव्या हाताला ठेवून त्या ठिकाणी उलटे ठेवण्यात आले. याचे फोटो माझ्याकडे. सगळा काही प्रकार गैर सत्ताधाऱ्याची पाठराखण करण्याचं काम या तालुक्यात चालू आहे. गंगापूरमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी असतील तर मित्रांनी लक्ष द्यावं की उजव्या हाताला मशीन आपलं असलं पाहिजे आणि ते नियमानुसार असलं पाहिजे. पाना हे चिन्ह उजव्या हातालाच असेल. आपण जागा आहे ना मॅडम, जागा असताना पण मला सांगा, सिरियली ठेवणार का 17-18 पासून चालू करणार तुम्ही? 1 पासूनच सिरियल चालू होईल ना. अरे मग डाव्या हाताचं मशीन कसं काय जात आहे उजव्या हाताला? या 17 पासून नंबर चालू होतोय.
51 बूथ नंबर ते येत नाही बाहेर. हा मॅडम इथंच नाही राजनगावमध्ये त्यानंतर 194 बूथ नंबर. दुसरे तुमच्या माणसाला सांगितलं दादू कर दोन विचार मॅडम सगळीकडे कॉल करावा लागेल. सुलतानपूरचा काय बघा ना सुलतानपूर बघा ना म्हणा तुम्ही. आम्हाला का पाठ आहे काय चेक करा ना तुम्ही. गावाचं नाव सांगितलं काय नाही का द्यायला सुलतानपूर चेक कर ऑनलाईन. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मतदान केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संबंधी आणि अन्य विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे. काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. Ajit Pawar has confirmed that particular audio of Supriya Sule wherein he has said that I have worked with Supriya Sule for years and I can understand her voice. Supriya Sule has said that this is forged and my voice is not there in that particular audio. देखिए, पहली बात तो यह है कि वॉइस जो है वो सुप्रिया ताई जैसा हमको ध्यान में आता है, हम उसको कह सकते हैं कि सुप्रिया ताई का वॉइस है. लेकिन विथ ऑल फेयरनेस मैं ये कहता हूं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए. अगर कोई वॉइस डॉक्टर करता है तो इमीडिएटली आपको पता है कि AI के थ्रू उसको डिसाइफर किया जा सकता है. तो निश्चित रूप से हमारी ये अपेक्षा होगी एजेंसियों से, चूंकि ये मसला बिटकॉइन का है, ये सैकड़ों करोड़ रुपए का मसला है, इसलिए हमारी अपेक्षा है कि इसको जल्दी से जल्दी डिसाइफर किया जाए. ये कोई चुनाव का मसला मैं मानता नहीं हूँ, ये देश की सुरक्षा से जुड़ा मसला है. Serious allegations were raised against Vinod Tawde yesterday. Then later, timing has been very interesting. Supriya Sule and Nana Patole, their audios were circulated by BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by BJP? जहां तक विनोद तावड़े जी का सवाल है, मैंने कल भी स्पष्ट कर दिया, न उन्होंने कोई पैसा बांटा, न उनके पास कोई पैसा मिला. जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया, एक इकोसिस्टम को यूज किया गया. जहां तक सुप्रिया सुळे जी पर
और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व आईपीएस अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है। और मैं आज इतना ही कहूंगा, इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए, क्योंकि इस प्रकार के एलिगेशन लगने के बाद वास्तविकता क्या है ये दुनिया के सामने आना बहुत जरूरी है। एलिगेशन बहुत सीरियस है, तो इसकी पूरी तफ्तीश हो, इसका पूरा इन्वेस्टिगेशन हो और इन्वेस्टिगेशन करके एक फेयर रिपोर्ट लोगों के सामने आए, ऐसा मुझे लगता है। महानगरपालिकेच्या 4 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका केंद्रावर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं मनपा हद्दीमध्ये असलेल्या 4 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका केंद्रावर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं। या मतदान केंद्रात मतदारांना चांगल्या सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात आले होते। या मतदान केंद्रावर मतदारांचं स्वागत, मतदारांसाठी प्रतीक्षागृह, या प्रतीक्षागृहात महिलांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था, सोबत आलेल्या लहान बालकांसाठी पाळणाघर, मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी, पिण्याचं पाणी, प्रत्येक बूथ पर्यंत जाण्यासाठी रेड कार्पेट, आरोग्य सुविधा, सेल्फी पॉइंट, स्वागत कक्षामध्ये मतदारांना यादीत नाव शोधण्यापासून बूथची माहिती सांगण्यासाठी 9वी 10वी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आलाय। आदर्श मतदान केंद्र 106 फुलंब्री मतदारसंघात केंद्रीय प्राथमिक विद्यालय मुकुंदवाडी, 107 मध्य मतदारसंघात केंद्रीय प्राथमिक विद्यालय बेगमपुरा, 108 पश्चिम मतदारसंघात केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी, 109 पूर्व मतदारसंघात इंदिरानगर बायजीपुरा हे आदर्श केंद्र राहणार असून या आदर्श केंद्राच्या निर्मितीसाठी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी काम पाहिलं। IVF तंत्रज्ञानानं छत्रपती संभाजीनगरात चक्क तिळांनी जन्म घेतला असून मातेसह 3 बाळांची प्रकृती ठणठणीत आहे। ही कुतूहलजनक प्रसूती घडली ती शहरातील मातृका वुमेन्स हॉस्पिटल आणि IVF सेंटरमध्ये। या संदर्भात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर धनश्री अनुप चलवदे यांनी एडियनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। मी डॉक्टर धनश्री अनुप चलवदे, स्त्रीरोग तज्ञ मातृका वुमन्स हॉस्पिटल। आम्हाला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये मातृका वुमन्स हॉस्पिटल व IVF सेंटरमध्ये 3 मुलांना जन्म दिला आहे। IVF तंत्रज्ञानाने ही प्रेग्नन्सी राहिली होती। पेशंटचे नाव उजमा पठाण असून ही पेशंट कन्नड येथील रहिवासी आहे। या पेशंटला 10 वर्षापासून PCODचा त्रास होता, त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात अडचण येत होती। यामुळे IVF तंत्रज्ञानाचा वापर करून आपण प्रेग्नन्सी राहू दिली आहे। त्यानंतर तिला आतल्या आत एक गर्भ पाडण्याचे ऑप्शन दिले होते, ज्याला फिटल रिडक्शन असे म्हणतात। सोनोग्राफीद्वारे हा एक गर्भ कमी करता येईल हे तिला एक्सप्लेन केले होते, पण ते पेशंटनी आणि तिच्या नातेवाईकांनी हा पर्याय निवडला नाही। त्यांनी 3ही बाळ ठेवण्याचा पर्याय निवडला। यामुळे तिची जोखीम अजून वाढली। याशिवाय तिचा प्रेग्नन्सी दरम्यान BP पण वाढत होता व हिमोग्लोबिन, ज्याला रक्त कमी होणे असं म्हणतात, ते पण कमी होत होते। शरीरातील रक्त कमी झाले होते। यामुळे तिची सिझेरियन द्वारे प्रसूती करावी लागली व 3ही मुलांना तिने जन्म दिला। हे 3ही मुले असून, बेबी बॉयज असून, या 3घांची पण प्रकृती उत्तम आहे। शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली असून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा औरंगाबाद उपाध्यक्षपदी कैलास जगताप, शिवनाथ ठोंबरे तर सहसचिवपदी संतोष सोनवणे, धनंजय सावंत यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे। शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली असून शासकीय मुद्रणालय कर्मचारी संघटनेच्या
माजी सरचिटणीस कैलास जगताप व संघटनेचे माजी सरचिटणीस शिवनाथ ठोंबरे यांची जिल्हा कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून, तर संघटनेचे माजी उपाध्यक्ष संतोष सोनवणे व संघटनेचे माजी सल्लागार धनंजय सावंत यांची सहसचिवपदी निवड करण्यात आल्याचं राज्य उपाध्यक्ष देविदास जरारे व सरचिटणीस नामदेव कांबळे यांनी कळवले. मुद्रणालयाच्या नवीन पदाधिकारी निवडीबद्दल स्थानिक संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष यशवंत गावडे, कार्याध्यक्ष पद्माकर दादा ठाकूर, जिल्हा मध्यवर्तीचे उपाध्यक्ष वसंत बागडे, GN जक्केवाड, संतोष साबळे, विष्णू क्षीरसागर, नारायण भालेराव, दादासाहेब खिल्लारे, मिलिंद जगताप, GS जारवाल. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळू गावडे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अशोक साळुंखे यांनी केलंय. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बॅलेट मशीन उलट अनुक्रमाने लावल्यानं अपक्ष उमेदवार सोनवणे आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना फोनवरून दिली माहिती. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार. मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.